निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। लैंगिक शोषणाचे 58 व्हिडिओ, अनेक महिला सेलिब्रिटींचा सहभाग। कोण आहे नक्की हे अशोक खरात? बाहेर लोक बसलेले असताना आत केबिनमध्ये करायचे अश्लील चाळे। नाशिक शहरात एक प्रख्यात अंकज्योतिषाच्या रूपात फिरणाऱ्या व्यक्तीच्या विकृत कृत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। अशोक कुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन खरात, वय वर्ष 67, याला गुन्हे शाखेच्या पथकानं आता त्याच्या गोविंदनगर येथील बंगल्यातून अटक केली आहे। भविष्य बदलण्याचं आमिष दाखवून उच्चभ्रू अशा वर्तुळातील महिलांची वैयक्तिक अडचण सोडवण्याच्या बहाण्यानं तो त्यांचा लैंगिक शोषण करत असल्याचं धक्कादायक खुलासे समोर आलेत। या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या छाप्यात तब्बल 58 लैंगिक शोषणाचे व्हिडिओ जप्त करण्यात आलेत। या व्हिडिओमध्ये काही प्रसिद्ध महिला आणि सेलिब्रिटींचा सहभाग असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। केवळ महिलांनाच नाही तर अनेक बडे राजकीय नेते, उद्योजक आणि नामांकित व्यक्ती देखील भविष्य जाणून घेण्याच्या नावाखाली खरात यांच्या ठिकाणी नियमित येत असल्याचं तपासात उघड होत आहे। एका व्हिडिओत खरात धार्मिक विधीचा बहाणा करत महिलेच्या डोक्यावर तांब्या ठेवतो आणि नंतर तिच्याशी अत्यंत गैरवर्तन करताना हा व्हिडिओ दिसतो आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय। तो अत्यंत संवेदनशील स्वरूपाचा आहे। तो आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही, त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ ब्लर करून आपल्याला दाखवत आहोत। सकाळी 3:30 वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकानं खरात यांच्या तृप्तवाला बंगल्यावर धाड घातली होती। त्यावेळी तो गाढ झोपेत असल्यानं सहज बेड्या ठोकण्यात आल्या। 28 वर्षीय एका पीडितेच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात बलात्कार आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला होता। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या थेट आदेशानुसार ही मोठी कारवाई झाली होती। दुपारी खरात याला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। तेथे पोलिसांनी सखोल तपासासाठी 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मागितली आणि न्यायालयाने ती मान्य देखील केली। खरात याने केवळ एकाच महिलेवर हल्ला केला नाही, तर 35 वर्षीय एका महिलेला गुंगीचं औषध देऊन बलात्कार केल्याचा आरोप देखील त्याच्यावर आहे। मर्चंट नेव्हीतून निवृत्त झालेल्या खरातनं गेल्या काही वर्षात स्वतःला कॉस्मॉलॉजी एक्सपर्ट आणि ज्योतिषी म्हणून प्रस्थापित केलं होतं। त्याच्या विधीसाठी मोठमोठ्या सेलिब्रिटी आणि नेते देखील येत असल्यानं राजकीय वर्तुळात खूपच तो प्रभावशाली बनला होता। या प्रकरणानं सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर पुन्हा चर्चेत आलंय। 16 ऑगस्ट 2010 रोजी स्थापित झालेल्या या मंदिराचा ट्रस्ट अध्यक्ष म्हणून खरात काम करत होता। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिराला भेट दिल्यानंतर खरात आणि मंदिर या दोघांबाबत मोठी चर्चा उफाळून आली होती। मंदिराजवळच खरातचं आलिशान असं फार्म हाऊस आहे। शनिवारी रविवारी तो तिथे असतो। त्या ठिकाणी अनेक व्हीआयपींच्या भेटीगाठी होत असल्याचं स्थानिक नागरिक सांगत आहेत। शिवाय इतर शहरांमध्ये त्याच्या नावावर कोट्यावधींची मालमत्ता असल्याचा पोलिसांचा संशय आहे आणि त्याची देखील सखोल चौकशी सुरू राहणार आहे। या अटकेमुळे अनेक उच्चवर्गीय कुटुंब आणि प्रसिद्ध व्यक्ती चिंतेत आहेत, कारण त्यांचं नाव या 58 व्हिडिओंशी जोडले जाऊ शकतं। पोलिसांनी सांगितलंय की तपास अजून सुरू आहे आणि आणखी काही मोठे खुलासे येत्या काही दिवसात समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं महिलांचा विश्वासघात करणाऱ्या या भोंदूला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी आता जोर धरत आहे। राजसत्ता न्यूज, ब्युरो, नाशिक।